काही वाजत गाजत याची गावात काही वाजत गाजत वाची गावाच्या मैदानात लय ताकद आहे रे माझ्या अवघड खानाच्या नावात लय ताकद आहे रे माझ्या अवघड खानाच्या नावात आगाद लीला महिमा कोर माया देवाची भगतावर हाका मारता येईल लगेच धावत लय ताकद आहे रे माझ्या अवघड खानाच्या नावात लय ताकद आहे रे माझ्या अवघड खानाच्या नावात संकट समय धावून येतो भक्तांचं दुःख तारून नेतो खोट्या भक्तीला देव हा नाही कधीच पावत लय ताकद आहे रे माझ्या अवघड खानाच्या नावात लय ताकद आहे रे माझ्या अवघड खानाच्या नावात ताप मार डिंबाड्या तू तुझ्या रे ढोलावर सुंदरा मांडल गा देवा चक्रवंतुरा राम विजय गंगाला गा एकटी जाव्या पहिल्या त्याच्या वळीला इंद्रजित बंधू तुम्हा बॅगा करेने दादी निर्वाण ग्रामचे त्यांच्या अरुण लोक रावणाच झाले तो चोकवाय करीचा बदला आता या जीव प्रधान म्हणाला शोक करण्यात अर्थ नाही शत्रू समोर उभा आहे त्याच्यावर काहीतरी अंग उपाय केला पाहिजे या लंकेत बळ बळ गिरव नाही पातळात आई रावण हे डोळ्यात भूत परात आपण मदतीचं बोलावं हे ते आपल्या कापट ग्रंथाला 31व्या अध्यायाला 222 पानाला 10व्या हाताला आई म्हणजे रक्षांचा नाश 3 शब्द 3 अक्षर 3 शब्द 10 अक्षराचं हेडिंग पूर्ण असायला पहिल्या वेळेला पुत्र इंद्र स्वल्पराम बंधू कुंभकर्ण स्वल्पराम प्रस्थादी वीर व अनेक रक्षांच्या सहाराचे दारुण दुःख रावणात झाले तो शोक करीत बसला असता विदुजू प्रधान म्हणाला स्वल्पराम अवतरण चिन्हात हे लंकाधीश आता असा हे लंकाधीश स्वल्पराम आता असा शोक करण्यात अर्थ नाही शत्रू समोर उभा आहे त्याच्या नाशाचा काहीतरी अमुक उपाय केला पाहिजे लंकेत पर्वत कोणी दिसत नाही पातळात आई रावण
स्वल्पराम मयी रावण हे दोघे अद्भुत पराक्रमी राक्षस राहतात. त्यांना आपण मदतीस बोलवावे. ते आपल्या कापट्य मंत्राच्या बळावर राम लक्ष्मणा धरून कालिका देवीस बळी देतील अवतरण चिन्ह पूर्ण. हे बोलणे ऐकून रावणास आनंद झाला. आई म्हैसत का पदरवली ती दुटा पान सपलं घोड्या 22 पान सपलं 223 पानाला सुरुवात. बरोबर या दिली की आई बघा माईकडे पादरात या पाठीवली पतर हाती प्रताप. रावणाने त्यांना लिंगण दिले आणि आजवरच्या युद्धाची माहिती देऊ नको शोक करू लागला. तेव्हा दोघेही म्हणाले व झाल्या गोष्टीचा खेद करू नका. पाठवले पत्र हाती पडतात. ते दोघे बलाढ्य राक्षस रावणाच्या भेटीस आले. रावणाने त्यांना आलिंगन दिले आणि आजवरच्या युद्धाची त्यांना माहिती देऊन तो शोक करू लागला. तेव्हा ते दोघेही म्हणाले स्वल्पराम अवतरण चिन्हात झाल्या गोष्टीचा खेद करू नका. आम्ही आजच्या रात्री राम लक्ष्मण धरून पाताळात नेतो आणि तेथे काली मातेस बळी देतो. मग तुम्ही वानर सैन्याचा सहार करा. अवतरण चिन्ह पूर्ण 19 वेळा 138 शब्दाचा पहिला पॅराग्राफ संपलाय. त्यावेळी विभीषणाचे त्या ठिकाणी हजर होते त्याने वाचा मी विभीषण जावत नळतुरी व मारुती. तेव्हा त्यांनी रामाभोवती वानरांच्या पूजाचा प्रचंड गोळ निर्माण केला. त्यावर निरानिराळ्या ठिकाणी बसले. जाऊ लागले Gracias.
त्या ठिकाणी हजर होते. त्यांनी ही बातमी बिभीषण स्वल्पराम नळ स्वल्पराम जांबवड स्वल्पराम नळ स्वल्पराम सुगडी व मारुती यांना सांगितले. तेव्हा त्यांनी रामावती वाघांच्या भुत्यांचा प्रचंड फोटो निर्माण केला. त्यावर निरनिराळ्या ठिकाणी बसलेवर रामगुण गाऊ लागले. काही वेळाने रात्र झाली. काळाकुट्टा अंधार सर्वत्र पसरला होता. त्यावेळी अहिमय गुप्त रूपाने तेथे आले आणि आपल्या सुळात तो कोट फुरू लागले. पण कोट न फुटता त्यांचे सुळच मोडून पडले. मग त्या दोन राक्षसाने उंच उड्डाण केले व ज्या ठिकाणी राम लक्ष्मण मरगाचे नाव डोकले होते तेथे नेमके उतरले. त्यांच्यावर मोहिनी घालून त्यांना श्रेयस उचलून मस्तकावर घेतले आणि त्या ठिकाणी 7,000 वर बोलून 7 गटके त्या दोघांना त्या युवराच्या पलीकडे घेऊन गेले. नंतर 13,000 मैल नदी समुद्र होता स्वल्पराम तो ओलांडून ते आपल्या मायकावरती शब्दाला पान कपलं. 223-224 पानाला आणि नगरीत आले त्याने आपल्या या वाड्यात राम लक्ष्मण नागर पक्षद बांधून ठेवलं. बांधून ठेवून दिले. त्या नगराच्या मध्यभागी भद्रकालीचे विशाल मंदिर होते. आई महिने नदी समुद्राच्या तीरावर रक्षणासाठी 20 कोटी राक्षस ठेवले. त्याचे नायकत्व मकर ध्वजाकडे सुटले. 20 वळ 154 शब्दाचा दुसरा पॅरेग्राफ. आणि इकडे राम लक्ष्मण झोपले होते. त्या ठिकाणी राम लक्ष्मण राहते. त्या ठिकाणी राम लक्ष्मण दृष्टीस न पडता त्याचे गुरुवर दर्शित पडले व राक्षसांची मोठमोठे पावले त्यांच्या दृष्टीस पडली. ते स्वतःच वानर घाबरून गेले. स्वतः सर्व वानर घाबरून गेले. सुग्रीवादी वानरांनी आक्रोश मांडला. तेव्हा विभीषण म्हणाला तुलसीराम अवतरण चिन्हात आता आक्रोश रावण लगेच युद्धात येईल तो तुमचा पार. नाही काही येऊ नकावर आता पुढे काय करावे याचा विचार करावा. तेव्हा त्याने रामाचा शोध करण्याचा
मारुतीची होय. पण देवाला मागायचं झालं तर दान मागायचं, पण कसं मागायचं? कसं मागायचं? दान भक्तीचं मागावं